नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कसे आहात सगळे? आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर येतेय. आज आपण एक लहान बाळासाठी माशाचं दुपट्याचं डिझाइन बघणार आहोत. याआधी पण मी एकदा माशाचं दुपट्याचं डिझाइन टाकलं असेल. तो व्हिडिओ मी YouTubeवर टाकला होता. तो हा व्हिडिओ होता. हा जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये माशाचं डिझाइन बनवताना मी कॅनव्हासचा आणि अस्तरचा वापर करून माशाचं डोकं आणि पंख कापलेले होते. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं अस्तर किंवा कॅनव्हास वापरणार नाही आहोत. याचं कारण असं आहे की ते जे मी माशाचं डिझाइन बनवलेलं होतं त्यावेळेला मी पोल्का डॉटचा कपडा वापरलेला होता आणि तो खूप पातळ होता. मग थोडंसं स्टिफनेस यावं म्हणून मी त्यावेळेला कॅनव्हास आणि अस्तर वापरलेलं होतं. पण आजचे हे जे कपडे आहेत हे एवढे पातळ नाहीये. त्यामुळे मी डायरेक्ट आता कपड्यावरच माशाचे पंख कापलेले आहेत आणि माशाच्या बाजूनी म्हणजे पंखाच्या बाजूनी जो कपडा आहे, जो चौकोन मी लावणार आहे तो सुद्धा थोडासा स्टिफ आहे. त्यामुळे मी इथे कुठेही अस्तर किंवा कॅनव्हास वापरलेलं नाहीये. तर आता मी ते पंख कसे जोडणार आहे आणि ते माशाचं दुपट्याचं डिझाइन मी कसं तयार करणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला असं सांगायचंय की हे जे काही पंख आहेत किंवा हे जे माशाचं डोकं आहे ज्या डिझाईनसाठी लागणारं, तर ते मी ऑलरेडी कापून घेतलेलं आहे. ते कसं मी कापलंय हे मी तुम्हाला आता कपड्यावर दाखवू शकणार नाही. त्यामुळे मी पेपरवर ते तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे माशाचे पंख आणि डोकं कापलेलं आहे. तर आता हे बघण्यासाठी आणि हे दुपटं मी कसं बनवणार आहे हे बघण्यासाठी आता आपल्याला मशीनवर जायला लागेल. तर चला आपण व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करू. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण डायरेक्ट मशीनवर जाऊन पुढची प्रोसिजर करणार आहोत. चला. माशाचे पंख बनवण्यासाठी मी माझ्या घरातलीच एक ताटली ज्याचं डायमीटर 8.5 इंच होतं, तर ती ताटली घेऊन मी त्या कपड्यावर ठेवली. इथे मी कागदाचा वापर करून तुम्हाला दाखवते. त्याच्याऐवजी तिथे कपडा होता. कपड्यावर हा असा गोल काढून घेतला आणि त्यानंतर तो गोल संपूर्ण मी कापून घेतला. व्यवस्थित कापायचं, बाजूनी कुठेही त्याचा कपडा राहता कामा नये किंवा जास्त कपडा कापला जाता कामा नये. अशा पद्धतीने हा गोल कापला. त्याचे बरोबर मधोमध 4 तुकडे केले. जसे आपण पोळीचे चतकोर करतो त्याप्रमाणे 4 तुकडे केले आणि ते 4 तुकडे मी आता माशाचे पंख म्हणून वापरणार आहे. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे मी हे माशाचे पंख कापून घेतलेले आहेत आणि डोक्यासाठी 6 बाय 6 इंचाचे त्याच कपड्याचे हे चौकोन कापून घेतलेले आहेत. आणि हे जे मॅचिंग चौकोन आहेत हे पण मी 6 बाय 6 इंचाचे कापून घेतलेले आहेत. तर प्रत्येक माशाच्या डिझाईनला आपल्याला 3 प्लेन चौकोन लागणार आहेत आणि एक हा डिझाईनचा चौकोन लागणार आहे. आणि हे जे पंख आहेत हे पंख आपल्याला 3 लागणार आहेत. अशा प्रकारे आता आपण हे डिझाइन बनवणार आहोत. आता हे कसं बनवायचं, तर याच्यावर मॅचिंग दोरा मी वरती लावलेला आहे आणि पांढरा दोरा मी खाली लावलेला आहे. कारण हे जे पंख आहेत हे आपण वरून जोडणार आहोत. तर वरून शिलाई दिसू नये या हिशोबाने मी या कलरचा दोरा वरती लावलेला आहे मशीनला. आता आपण हे जोडायला घेऊ. परंतु यातले 3च आपण एका डिझाईनसाठी वापरणार आहोत. असे 4 डिझाईन आपण बनवणार आहोत. म्हणजे मी ऑलरेडी 3 बनवून घेतलेत. हा आता चौथा मी तुम्हाला दाखवतेय. तर मी काय केलं, एका डिझाईनला 3 लागतात, मग 4 डिझाईनला आपल्याला 12 लागतील. त्यामुळे मी हे 3 कापून घेतले गोल या कपड्याचे. म्हणजे 3 चौक 12 आपल्याला मिळाले. आणि हे चौकोन मी तुम्हाला आता सांगितल्यासारखं 6 बाय 6 इंचाचा चौकोन घेतलेला आहे डोक्यासाठी. सगळ्यात आधी काय करायचं, हा जो निळा चौकोन आहे हा बघा, या निळ्या चौकोनावर यातला एक पंख ठेवायचा हा असा आणि इथून असं दुमडून घेत हा गोलाकारातच आपल्याला याला जोडायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे दोनही कपडे स्टिफ आहेत. त्यामुळे इथे अस्तरची किंवा कॅनव्हासची गरजच नाही.
हे बघा, हे आता मी 3 बनवून घेतले आणि मी जोडताना कसे जोडले ते पण तुम्ही बघितलं. मी इकडनं हे दुमडलं, हे बघा इथे तुम्ही बघू शकता, हे आतमध्ये दुमडलं, नाहीतर हे वरती उघडं राहिलं असतं, म्हणून हे आतमध्ये दुमडून मी हे याला जोडून घेतलं. तुम्हाला हे असं मशीनवर डायरेक्ट जोडायला जमत नसेल तर तुम्ही इथे आधी टाचण्या लावून घ्यायच्या आणि मग टाचण्या लावून त्याच्यावरनं टीप मारून घेतली तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला काय करायचंय, हे आपण माशाचं डोकं म्हणून गृहीत धरलेलं आहे, किंवा हे माशाचं डोकं आहेच, गृहीत धरायचा प्रश्नच येत नाही इथे. हे बघा, हा इथे ठेवायचा, त्यानंतर हा जो आहे हा इथे ठेवायचा असा, आणि हा जो आहे हा इथे येईल. हे बघा, आला ना माशाचा आकार. पण आता हे जोडायचं कसं, तर आधी हे याला जोडून घ्यायचं, हे याला जोडून घ्यायचं, आणि त्यानंतर मग हे दोन्ही एकमेकांना जोडायचे. परंतु हे दोन्ही एकमेकांना जोडण्याआधी हे जे अंतर आहे हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं, त्याच्याशिवाय हे जोडायचं नाही. आता आधी आपण हे जोडून घेऊ आणि मग आपण पुढे काय आपण करणार आहोत ते बघू. हे बघा, सरळ हे असं पकडायचं आणि इथून याला 1 पाव इंचाची शिलाई मार्जिन सोडून इथे टीप मारून घ्यायची. आता हे झालं. हे आता इथे बघायचं की हे अंतर इथे किती येतंय. मग यातलं पाव इंच आपलं शिलाईत जाणार आहे इथपर्यंत. मग हे अंतर किती येतंय हे मोजायचं. तुम्ही हे न मोजता अंदाजाने केलं तरी चालेल, परंतु मोजलं की मग आपल्याला इथे जरा बरं पडतं. मग इथे आपल्याला किती अंतर ठेवायचंय हे आपल्याला लक्षात येतं. हे पाव इंच शिलाई मार्जिन सोडून हे अंतर किती येतंय हे बघा. हे पाऊण इंचापेक्षा 1 ओळ कमी येते इकडे. मग तेवढीच आपल्याला इथे पण ठेवायची आहे. म्हणजे आपण हे जेव्हा याला जोडू तेव्हा तेवढंच अंतर इथे पण आलं पाहिजे. हे बघा, हे पाऊण इंचापेक्षा 1 इंच इथे शिलाई मार्जिन येईल. पाऊण इंचापेक्षा 1 इंच हे अंतर राहील आणि पुढे पाव इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे. आता हे जे एक्स्ट्रा आहे हे आपल्याला व्यवस्थित कापून टाकायचं आहे. ते सरळ रेष मारून घेतली तरी सुद्धा चालू शकते. इथे एक सरळ आपण रेष मारून घेऊ, म्हणजे आपलं ते कापताना वाकडं तिकडं जायला नको. हा तुकडा आपला आता फुकट गेला. तसंच हे जे आहे ना, हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा आहे ते कापून टाकायचंय. मगाशी मी तुम्हाला हे निळे पण मी 6x6 घेतले असं सांगितलं, पण सॉरी, मी ते 6x6 नाही, थोडेसे जास्त मोठे घेतले होते. परंतु 6x6 घेतले तरी चालू शकतात. आता हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे. या 2 ओळी मॅच करायच्या आणि हे एकमेकांना जोडून घ्यायचं. आता इथे हे तुम्हाला अंतर जास्त दिसत असेल, हे कमी दिसत असेल, परंतु जेव्हा आपण हे याला जोडू त्यावेळेला हे बरोबर मॅच होणार आहे. हे याच्यावर असं टाकायचं आणि इथे ही ओळ मॅच करायची. मधली जी शिलाई आहे ती मॅच करायची. आणि मॅच करताना सुद्धा हे बघा, हे इकडे टाकायचं, हे इकडे टाकायचं, हे बघा अशा प्रकारे, आणि हे याला जोडून घ्यायचं. हे बघा, आलं ना हे अंतर बरोबर. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. हे आता असं झाल्यानंतर असेच मी अजून 3 करून घेतलेले आहेत. आता या सगळ्यांना कडेला लावण्यासाठी 7x7 चौकोन कापून त्याचे त्रिकोण करून घेतलेत. ते आपल्याला 4ही बाजूनी हे त्रिकोण जोडायचे आहेत.
फक्त यालाच नाही, त्या बाकीच्याला पण. परंतु त्याआधी आपल्याला हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित ट्रिम करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, हे जे वाकडं तिकडं आहे हे सगळं आपलं कटिंग मध्ये जाईल आणि याला एक छानसा शेप येईल. हे बघा, आता हे 4 म्हणजे तुमच्या समोर मी 1 बनवला आणि 3 मी आधीच बनवून घेतलेले होते. तर आपण 4ही बाजूनी हे त्रिकोण जोडणार आहोत. आता हे तुमच्या समोर मी एका साईडचे 4 माशाचे डिझाईन करून घेतले. आता याला आपण हे त्रिकोण जोडणार आहोत. हे त्रिकोण कापताना मी 7.5 इंचाचे चौकोन करून घेतले आणि त्याचे हे त्रिकोण केलेले आहेत. आता हे त्रिकोण 4ही बाजूनी 4ही माशांना जोडायचे. मी हे 16 त्रिकोण कापून घेतलेत. आता हे आपण आधी जोडून घेऊ. दोन्ही बाजूनी असं थोडंसं समान अंतर ठेवायचं आणि हे त्रिकोण याला 4ही बाजूनी जोडून घ्यायचे. 1/2 इंच शिलाई मार्जिन. हे बघा, आता 4ही चौकोनांना मी हे त्रिकोण जोडून घेतले 4ही बाजूने. आता ह्याला परत मी इस्त्री करते. इस्त्री करून आपल्याला हे पुन्हा ट्रिम करून एका साईज मध्ये करावं लागेल आणि त्यानंतर मग कसं जोडायचं हे आपण बघू. हे बघा, आता हे मी सगळे 4ही एकमेक म्हणजे इस्त्री करून ट्रिम करून घेतलेत. आता हे आपल्याला एकमेकांना जोडायचे. मग तुम्हाला जर एकाच डायरेक्शन मध्ये जोडायचे असतील तर तुम्ही एकाच डायरेक्शन मध्ये जोडू शकता, किंवा तुम्हाला जर ते असे जोडायचे असतील तर असे सुद्धा तुम्ही जोडू शकता. हे बघा, एकमेकांना फेसिंग असे पण जोडू शकता. एकाच डायरेक्शन मध्ये जोडायचे असतील तर एकाच डायरेक्शन मध्ये जोडू शकता. आता हे कस्टमरचा दुपट्टा आहे, म्हणजे कस्टमरने मला ऑर्डर दिली होती या दुपट्याची, त्यामुळे त्यांची जशी रिक्वायरमेंट आहे तसे मी हे जोडणार आहे. म्हणजे हे असे 2 जोडणार आणि याच्या खाली हे असे 2 येतील. हे बघा,
तुम्हाला जसं हवी तशी तुम्ही अरेंजमेंट याची करू शकता। आता हे आपण जोडून घेऊ एकमेकांना आणि नंतर मग याच्या खाली आपण अस्तर लावून याला गोट पण लावणार आहोत। फक्त त्या केसमध्ये हे वरून अलाइन करायचं, कुठे खाली जर कमी जास्त असेल तर ते नंतर आपल्याला काढून टाकता येतं। वरचा भाग अलाइन होणं महत्वाचं आहे, खालचा भाग थोडासा इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही, कारण खाली आपण त्याला भरपूर स्पेस दिलेली आहे। हे बघा, आता हे दोन जोडून घेतले, त्याचप्रमाणे हे दोन पण मी एकमेकांना जोडून घेतले। आता हे दोन्ही एकमेकांना जोडताना हे असे ठेवून मी जोडणार आहे, असे, म्हणजे चारही मासे एकाच डायरेक्शन मध्ये फिरतायत असा थोडासा फील यायला हवाय त्यांना, तर त्या दृष्टीने मी हे जोडणार आहे। आणि जोडताना मी एकच बघणार आहे की ही जी शिलाई आहे मधली ती आणि ही मधली शिलाई दोन्ही आपल्या एकमेकांना मॅच झाल्या पाहिजेत। हे बघा, आता हे मी जोडून घेतलेलं आहे। आता हे आपलं डिझाईन तयार झालं। याला आता खाली आपण अस्तर लावणार आहोत आणि अस्तर लावून याला गोट पण लावणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता, हे खालचे जे दोन मासे आहेत त्यांचं हे वरचं तोंड थोडंसं कट झालेलं आहे, पण त्याला इलाज नसतो। जसं खालच्याचं झालंय तसं वरच्याचं पण जेव्हा आपण गोट लावणार तेव्हा थोडंसं तोंड त्यांचं कट होईल, म्हणजे थोडंसं इथे जे टोक आहे ना, हे जे टोक दिसतंय, हे बघा, हे टोक थोडंसं शिलाईमध्ये जाणार आहे। यांचं पण थोडंसं हे असं शिलाईमध्ये गेलेलं आहे, याला इलाज नसतो। हे थोडंफार असं इकडे तिकडे होतच। आणि तसंही माशाचं तोंड पूर्णपणे असं टोक आलेलं नसतं, थोडासा त्याला पुढे असा आडवा असा एक आकार असतो, कारण तुम्ही जर बारीक बघितलं ना माशांच्या बाबतीत तर थोडासा पुढे त्याला आडवा आकार असतो, तर तशा पद्धतीने हे होणार आहे। हे बघा, आता हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। हे बघा, याला अस्तर लावून मी संपूर्ण गोट लावलेला आहे। हे अस्तर लावल्यानंतर याला गोट लावताना पुन्हा एकदा तुम्हाला दाखवायची माझी खूप इच्छा होती, परंतु काहीतरी गडबड झाली आणि माझा तो व्हिडिओ शूटच झाला नाही, त्यामुळे मी फक्त आता गोट लावलेलं हे फायनल लुक तुम्हाला दाखवत आहे। हे मी अस्तर लावून व्यवस्थित याला गोट लावलेला आहे आणि त्याचप्रमाणे माशाचे डोळे पण मी रंगवलेले आहेत आणि हा त्या दुपट्याचा फायनल लुक आहे। तर हे दुपटं तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे याचा लुक कसा वाटतो हे मला सांगा। आता पुन्हा एकदा मी अजून एक दुपटं जेव्हा बनवणार आहे त्यावेळेला व्यवस्थित शूट करून तुम्हाला पुन्हा एकदा प्रोफेशनल पद्धतीने गोट कसा लावायचा हे दाखवणार आहे। तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय आणि तुमच्या शुभेच्छांशिवाय काहीही होऊ शकत नाही। तुमच्या लाईकमुळे आम्हाला खूप स्फूर्ती मिळते आणि असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची सुद्धा आम्हाला एक संधी मिळते। धन्यवाद।